8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कोविड-19च्या काळात रोखून धरण्यात आलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची थकबाकी मिळण्याची मागणी करत आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि अत्यंत महत्त्वाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्ता घोषित झाला आहे. सरकारने अलीकडे 60% पर्यंत डीए वाढ जाहीर केली, जी जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. तर यासह कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे. अंदाजे 50.46 लाख सरकारी कर्मचारी तर 68.27 लाख निवृत्ती वेतनधारकांना या वाढीचा फायदा होणार आहे. पण यामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा आहे की 2020 पासून थकीत भत्ता कधी जारी केला जाणार आहे. अशा परिस्थितीत सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न हा आहे की कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची थकबाकी कधी मिळणार. कोरोना काळात सरकारने कर्मचाऱ्यांचे 18 महिने डीए वाढ रोखली होती, जी जारी करण्याची दीर्घकाळापासून मागणी राहिली आहे. वित्त मंत्रालयाने 2020मध्येच प्रलंबित देयकांचे वितरण सध्याच्या टप्प्यावर करणे शक्य नाही असेही स्पष्ट केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचनेत काय म्हटले आहे पाहूया. कोविड-19मुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता आणि निवृत्ती वेतनधारकांना देय असणारी महागाई सवलत 1 जानेवारी 2020 पासून देय आहे, ती दिली जाणार नाही असे निर्देश दिले आहे. 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून देय असलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे अतिरिक्त हप्ते देखील दिले जाणार नाहीत असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. 28 ते 30 एप्रिल या कालावधीत दिल्ली येथे आयोजित बैठकांसाठी मोठ्या संख्येने विनंत्याही प्राप्त झालेल्या आहे. मात्र नियोजित तारखांदरम्यान या विनंत्यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.